केंद्र सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय ज्याची चर्चा देशभरात होते तो निर्णय म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS मध्ये जाण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवली आहे। 58 वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी लागू केलेली बंदी आता भाजप सरकारने उठवली आहे। इंदिरा गांधींनी हा निर्णय घेण्यामागे कारणीभूत होतं ते देशाच्या संसदेबाहेर झालेलं आजवरचं सर्वात मोठं धरणे आंदोलन। काय होता इंदिरा गांधींचा तो निर्णय, नक्की काय घटना घडली होती तेव्हा, आणि आता हा निर्णय घेऊन भाजप नक्की काय साध्य करू पाहतंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। संघाच्या स्थापनेपासूनच संघावर कायम टीका होत आली आहे। संघ मुस्लिम आणि ख्रिश्चन विरोधी आहे। या संघटनेला पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था आणायची असून संघ दंगली घडवून आणतो असा आरोप संघावर कायम होत आलेत आणि याच आरोपातून आत्तापर्यंत 3 वेळा संघावर बंदी घालण्यात आली होती। ती म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली, इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळात 1975 साली आणि अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर 1992 साली। आता या 4ही वेळा संघावर बंदी घालण्यात आली होती, पण 1966 मध्ये इंदिरा गांधींनी एक वेगळाच निर्णय जाहीर केला। तो निर्णय होता सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात जाण्यास बंदी घालण्याचा, आणि या निर्णयामागे कारणीभूत ठरलेलं संसदेबाहेर घडलेलं आजवरचं सर्वात मोठं धरणे आंदोलन। हे आंदोलन कशासाठी तर गो संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी। 1966 मध्ये गोहत्या प्रतिबंध कायद्यावरून हिंदू समुदायाच्या भावना तीव्र झाल्या होत्या। गोहत्या प्रतिबंध कायदा यावा यासाठी सतत आंदोलनं होत असायची। त्यात नोव्हेंबर महिन्यातही गोहत्या विरोधी देशभर प्रचंड निदर्शने सुरू होती। अशातच 7 नोव्हेंबर 1966 रोजी गोरक्षणाच्या मुद्द्यावरून दिल्लीत संसदेबाहेर आजवरचं सगळ्यात मोठं धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। संसदेला घेराव घालण्याचं आणि या आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे गोहत्येवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्याची मागणी। हे संपूर्ण आंदोलन गोरक्षण महासमितीने आयोजित केलं होतं। हे आंदोलन संत, महंत, महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, हिंदू महासभा आणि विविध सनातन धर्मांशी निगडीत संस्थांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून हे आंदोलन केलेलं। या आंदोलनात पोद्दारांचा पर्यायाने गीता प्रेसमधून प्रकाशित होणाऱ्या साहित्याचा प्रसारासाठी मोठा उपयोग झाला होता। भलेही हे आंदोलन गोरक्षण महासमितीने आयोजित केलेलं, पण यामागे मुख्य भूमिका होती संघ आणि जनसंघाची। हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील जनसंघाचे खासदार स्वामी रामेश्वरानंद तथाकथित आंदोलनाचे नेतृत्व करत होते। गोहत्या हा गुन्हा मानला जावा असा कायदा देशात बनवावा अशी त्यांची मागणी होती। संघाने संसदेबाहेर मोठा जमाव जमवला होता। हजारो संत आणि ऋषी आपल्या गायी घेऊन दिल्लीत आलेले। यात सुमारे 12 लाखांच्या वर लोक सहभागी झाले होते। या आंदोलनामुळे गोरक्षण हे आपले आद्य धर्मकर्तव्य आहे हा विचार समाजात रुजवण्यासाठी, स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी संघाला मोठी मदत झालेली। हे सर्व लोक दिल्लीच्या रस्त्यावर उतरले होते। या धरणे आंदोलनावेळी साधू, संत आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी धुडकूस घालत सरकारी स्थळांची आणि मालमत्तेची नासधूस केली, सरकारी वाहनांना आग लावली। जमाव एवढा आक्रमक झाला की काही वेळातच आंदोलन हिंसाचारात बदललं। या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर आणि लाठीचार्ज केला, तरीही जमाव कंट्रोलमध्ये येत नव्हता। त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबाराचे आदेश देण्यात आले, तरीही परिस्थिती आटोक्यात येत नव्हती। या हिंसाचारात अनेकांना जीव गमवावा लागला। एका पोलिसासह 8 आंदोलकांचा मृत्यू झाला। तेव्हा गृहमंत्री हे गुलझारीलाल नंदा हे होते। या हिंसाचारात हजारो साधू मुनींचा मृत्यू झाल्याचे दावे करणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जातात, पण त्याच दरम्यान झालेल्या प्रकरणाची चौकशी झाली। झालेल्या गोळीबारात 8-9 आंदोलकांचे प्राण गेल्याचं नंतर आलेल्या अहवालात म्हटलं होतं। एकूणच हे प्रकरण नीट न हाताळल्याचा ठपका इंदिरा गांधी यांनी गुलझारीलाल नंदा यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता। असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी यांनी नंदा यांना आधीच सांगितलं होतं की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, तुम्ही अगोदरच तयार राहा। नंदा हे गृहमंत्री होते, त्याच वेळी ते भारत साधू समाज नावाच्या एका संघटनेचे अध्यक्ष होते। त्यांना असा विश्वास होता की वाटाघाटीतून ते हा प्रश्न सोडवू शकतील, पण तसं घडलंच नाही। गुलझारीलाल नंदा यांना स्वतःला वाटायचं की गोहत्या बंदी व्हावी, यामुळे त्यांनी आंदोलकांबाबत सहानुभूतीची भूमिका बाळगली आणि त्यामुळेच त्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम झाला। इतकंच नाही तर ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई सांगतात की त्यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना सिटी बसमध्ये भरून गुडगाव जवळ अरावलीच्या जंगलात सोडून दिलं होतं।
शिवाय त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. थोडक्यात हे आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी सरकारला अपयश आलं. गोरक्षण आंदोलनानंतर झालेल्या हिंसाचारानंतरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निर्णय घेतला की कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी असेल. सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही जातीयवादी संघटनेच्या कारवायांपासून दूर राहावं, असा या आदेशाचा सरळ आणि साधा अर्थ होता. इंदिरा गांधींनी 58 वर्षांपूर्वी लावलेली ही बंदी आता भाजप सरकारने उठवली आहे. भाजप सरकारच्या या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव वगळण्यात आले. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. पण हा निर्णय भाजप सरकारने आत्ताच का घेतला असेल असा प्रश्न विचारला जातोय. याचं उत्तर म्हणजे संघ आणि भाजपमधील ताणले गेलेले संबंध. अलीकडेच मोहन भागवतांनी सच्चा सेवक हा कधीच अहंकारी नसतो असं विधान केलेलं. त्यांच्या या विधानांमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केल्याच्या चर्चा होत्या. खराब कामगिरीला पक्षाचे नेते, उमेदवार, संघटना किंवा मुद्दे जबाबदार नव्हते. फक्त अहंकारी वृत्ती बदलण्याची गरज आहे. नम्रता दाखवली असती तर चांगले निकाल मिळाले असते, असा रोख त्यांच्या टीकेचा होता. याची चर्चा संपलीच नव्हती की लागलीच संघाचं मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर या साप्ताहिकामधून भाजप आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आलेली. सरसंघचालक असो किंवा संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर मधला लेख असो, या माध्यमातून संघाने मोदींवर आणि भाजपवर पहिल्यांदाच उघडपणे टीका केली. गेले काही दिवस आणीबाणीच्या निर्णयावरून सत्तारूढ भाजप, एनडीए सरकार आणि काँग्रेस आमने सामने आले होते. भाजप आणि संघाच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं. संघ भाजपवर नाराज असल्याचं म्हटलं जातंय. थोडक्यात हेच संघ भाजपचे ताणले गेलेले संबंध लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अलीकडेच घेतलेला निर्णय म्हणजे संघाला दिलेली भेटच म्हणता येईल. येत्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोदी आणि संघांमधील संबंध सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. या निर्णयामुळे संघांतील स्वयंसेवकांचं मनोबल वाढणार हे नक्की, आणि याचा फायदा अर्थातच भाजपला येत्या निवडणुकीत होईल. तुम्हाला भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल काय वाटतं? मोदींच्या या निर्णयामुळे संघ आणि भाजपमधील ताणले गेलेले संबंध पूर्ववत होतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.